आणि मगाशी तुम्ही बोलता बोलता ओघात म्हटलं की हां, पुरुषांना पण ब्रेस्ट कॅन्सर होतो. होतो. हो. तर हे जे त्यांनी कसं अवेअर त्यांना करता येईल आपल्याला पुरुषांना पण? तेच आहे. म्हणजे माझं पुन्हा म्हणणं राहील, की शेवटी ब्रेस्ट हा एक सरफेस ऑर्गन आहे. हम्म. त्याच्यामुळे कारण खूप स्वत रेअर हो, ब्रेस्ट ब्रेस्ट रेअर आहे. कॅन्सर आणि अगदी, ते पुरुषांना म्हणजे की ते ते अगदी जरा रेअर रेअरच आहे. आहे. रेअर आहे. हां. अतिशय रेअर आहे. हां. म्हणजे म्हणजे जस्ट माझा अनुभव सांगायचं म्हटलं, तर गेल्या 25 ते 30 वर्षांमध्ये कदाचित मी 3 किंवा 4च लोकांना आतापर्यंत ट्रीट केलं आहे आणि याच्या किंबहुना बाबतीत. असं म्हणता येईल की लोकांना माहिती नसेल की अरे पुरुषांना पण ब्रेस्ट कॅन्सर होतो. हां, माहिती नसेल हे बरोबर आहे. हम्म. पण काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी आली, हम्म. गाठ आली, हम्म. असं काही ना काही होऊ शकतं ना. जसं हम्म. कॉमनली प्रेझेंटेशन राहू शकतं, की हम्म. बाबा ब्रेस्ट रिजनमध्ये गाठ आली. म्हणजे आणि आता हेरिडिटी जे म्हटलं की तुम्ही ब्लड रिलेशन सांगितले, मावशी, आत्या, हो, आजी, हो, हे आई, हे हो. सगळे सांगितले. पण जेवढं महिलांना अवेअर व्हायचंय तेवढं पुरुषांना पण अवेअर व्हायला पाहिजे. राइट. आता कसं आहे, की या सगळ्या जिथे आपण जेनेटिक प्रिडिस्पोजिशन म्हणतो, हम्म. त्याच्यात BRCA1 आणि BRCA2 नावाचे जे ऑन्कोजीन्स आहेत, त्याच्यामध्ये म्युटेशन म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस येतात. बरं, काय असतं हे? हां, म्हणजे हे म्हणजे आता ही हो, मेडिकली हो, लँग्वेज हो. झाली, हो, पण हो. तर सर्वसाधारण नाही लोकांना. म्हणजे म्हणता येईल की हा जेनेटिक डिफेक्ट म्हणजे हा बर. जीन असतो. बर. या जीन्समध्ये म्युटेशन म्हणजे चेंजेस येतात. बर. बर. म्हणजे जर अजून दुसऱ्या भाषेत जर सांगायचं म्हटलं, तर जसं आता एखादा माणूस आमच्याकडे टोबॅको खाल्ल्यामुळे जर कॅन्सर झालेला असेल हम्म. तोंडाच्या आतमध्ये, हम्म. तर त्याला आम्ही काय सांगतो, की तंबाखू खाल्ल्यामुळे हम्म. तुझ्या बॉडीमधले जे जीन्स आहेत त्याच्यामध्ये त्याचा ॲबनॉर्मल इफेक्ट आला हम्म. आणि त्याच्यामुळे ते जीन्स त्याची हे बदलली, पिक्युलॅरिटी बदलली आणि ॲबनॉर्मल सेल तयार होतात. तसं हे BRCA1, BRCA2 हम्म. याचे म्युटेशन्स होतात आणि याच्यामध्ये म्युटेशन झाल्यामुळे ॲबनॉर्मल अशी ग्रोथ येते. हम्म. तर हे थोड्याफार प्रमाणात पुरुषांनासुद्धा अप्लिकेबल आहेच. आहे. बॉडीमध्ये जर विचार केला आपण, हम्म. हम्म. म्हणजे अतिशय हा वेगळाच प्रश्न तुम्ही विचारला. हम्म. पण सांगतो हे शेवटी कारण हे जेनेटिक आहे. तर बरोबर. BRCA1, BRCA2 राहू शकतो आणि हम्म. म्युटेशन त्याचं राहू शकतं. बरं. बरं, सर्वसाधारण लोकांना खाण्यापिण्यामध्ये किंवा जीवनशैलीमध्ये काय असे चेंजेस करायला पाहिजे, जेणेकरून आपण टाळू शकतो हा आजार? तर बघा कारण आता युजली म्हणतात येस. दारू, हो, अल्कोहोलिक असेल किंवा हो, गुटखा पान जसं हो, तुम्ही हो. म्हटलं किंवा अजूनही येस. फास्ट फूड. राइट, राइट. कदाचित म्हणजे प्रिडिस्पोजिंगमध्ये आपण ह्या गोष्टी नमूद करायचं विसरलो. हं. अगदी बरोबर हं. आहे. प्रोसेस फूड इज वन ऑफ द प्रिडिस्पोजिंग फॅक्टर आणि म्हणजे पाकिटमधले हां, येस. प्रोसेस फूड आपल्याला अव्हॉइड करायचं आहे. अति शुगर फूड्स आपल्याला अव्हॉइड करायचं आहे. नंतर एनी कॅन्सर टाळायसाठी आपल्याला जो काही स्वयंपाक आहे, तो लो फ्लेमवर करायचा आहे. म्हणजे बरं. हे खूप मोठं खूप स्टेटमेंट आहे महत्वाचं आहे. माझं. हो, 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 खूप हो. मोठं स्टेटमेंट आहे प्रत्येक गृहिणीकरता. हं, हं. पण म्हणजे हा एक वन ऑफ द प्रिडिस्पोजिंग फॅक्टर पकडला कारण काय गेलेला असेल आहे. त्याचं? कदाचित हाय फ्लेमवर केल्यानंतर ते आपल्या तेलामध्ये वगैरे जे चेंजेस येतात, हां. त्याचे हायड्रोकार्बन्स म्हणजे अ, अ, जे परिणाम होतात त्या तेलावर, जसं आपण म्हणतो ना, हो. तळलेलं तेल पुन्हा वापरायचं नाही आहे. वापरायचं नाही. हां, हां. तर ते याच्यामुळे आहे ते. बरं, पण मग जे लोकं राईचं तेल खातात, हो, मस्टर्ड ऑइल जे हो, म्हणतात, हो, हो. तर ते बनवतानाच म्हणतात, की त्याचा जोपर्यंत स्टीम आणि त्याचं पूर्ण फोक असं निघाल्यापर्यंत ते आधी तेल गरम होऊ द्यायचं आणि नंतर मग शिजवायचं त्याच्यात दॅट अन्न. इज ओके. फक्त हां. आपलं म्हणणं आहे, की म्हणजे एक नमूद केलेला फॅक्टर असा आहे लिटरेचरमध्ये, की सगळं काही स्लो स्लो फ्लेममध्ये फ्लेमवर करायचं. करायचं. बस बाकी अच्छा. काही नाही. हं. नंतर अल्कोहोल, हं. टोबॅको हं. आणि रेड मीट अच्छा. या सगळ्या गोष्टी अव्हॉइड करायच्या. अल्कोहोल आणि टोबॅको किंवा तर कमी तुम्हाला नाहीच नाही हां. प्रमाण अव्हॉइडच, कमी नाही, प्रमाण नाही. बंदच करायचं आहे. हां. म्हणजे अं, मला असं सांगावसं वाटतं इथे, की आज समाजामध्ये टोबॅको आणि अल्कोहोलचं प्रमाण अतिशय वाढत चाललं हं. आणि विशेष म्हणजे महिलांमध्ये सुद्धा. म्हणजे आज आपण जर सकाळी 11 ते 5च्या दरम्यान जर मेन रोडवर निघालो ना, हं. अशा खूप कट्ट्यांवर तुम्हाला स्त्रिया दिसतील. यंग मुली आज स्मोकिंग करताना दिसतात. कॉलेजच्या हं.
बाहेरचे जे कट्टे असतात त्याच्यावर सुद्धा स्मोकिंग करताना दिसतात. तर हे स्मोकिंग खरंच खूप वाढलेलं आहे. पण हे आता थोडं आपण वेगळं होईल आपलं, पण मला तरी वाटतं, की इतकं जर डेंजरस आहे, तरी पण सरकार त्याच्यावर बॅन का नाही आणत? स्मोक म्हणजे त्याच्यावर लिहिलं जरी असतं, की इट्स डेंजरस टू हेल्थ, पण तरी त्याच्यावर बॅन का नाही आहे? हा थोडासा पॉलिटिकल क्वेश्चन झाला, कारण याचं उत्तर नाही, मी पण देऊ ॲज अ शकत नाही. डॉक्टर राईट आहे. नाही, अ, अगदी सिरियसली जर तुम्ही विचारलं, या जगातून जर टोबॅको गेला ना, तर 40% कॅन्सरच बंद होतील. बंद म्हणजे होतं. हे माझं अगदी खूप बोल्ड स्टेटमेंट आहे. पण ॲज अ कॅन्सर सर्जन मी सगळ्या प्रकारचे कॅन्सर्स दररोज बघतो. आज हेड अँड नेक कॅन्सर्समध्ये 100 पेशंट जर आपण घेतलेत, तर त्यातले 94 पेशंट म्हणत असतात की आयदर मी तंबाखू खात होतो, गुटखा खात होतो, खर्रा खात होतो. म्हणून मला रिव्हर्स वेनी बोलायचं आहे. आणि अल्कोहोल पण. अल्कोहोल पण. तर मला रिव्हर्स वेनी सांगायचं आहे की आज समाजामध्ये 100 लोक स्मोक करत असतील, प्रत्येकाला कॅन्सर होईल असं नाही आहे. पण मी जेव्हा 100 पेशंट कॅन्सरचे बघतो, हेड अँड नेक कॅन्सरचे, त्यातले 94 पेशंट म्हणतात की आम्ही तंबाखू किंवा स्मोकिंग करत होतो. सो धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून लिटरेचरमध्ये आज हे आलेलं आहे की सायंटिफिकली ओबेसिटी, हाय शुगर डाएट, नंतर अल्कोहोल, मीठ, प्रोसेस फूड, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. आणि काय घ्यायचं आहे तर चांगला व्यायाम, बॅलन्स डाएट, दुसरी गोष्ट पुरेसा एक्झरसाइज. प्रत्येकाला एक्झरसाइज करायचा आहे, ओबेसिटी अवॉइड करायची आहे आणि स्वतःला हेल्दी ठेवायचं आहे. वॉक पण त्याच्यामध्ये तुम्ही आलंच, म्हणजे आलंच exercise व्यायामामध्ये सगळंच आलं. मध्ये. आणि डायबेटिक पेशंट आणि कॅन्सर असं काही रिलेशन आहे? राईट. आता बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे याच्यावर खूप मोठा स्टडी केला गेला. जसं मी एका साईडला म्हणतोय तुम्हाला की डाएटमध्ये शुगर कमी ठेवायची आपल्याला प्री-डिस्पोजिंगमध्ये. पण तुम्ही जर 100 डायबिटीसचे पेशंट घेतले तर प्रत्येकाला ब्रेस्ट कॅन्सर होणार आहे असं नाही आहे. नाही. पण रिव्हर्स वे एक लक्षात आलेला आहे की याचा स्टडी खूप जगामध्ये खूप मोठा झालेला आहे की मॅक्झिमम ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटला कालांतराने, काही दिवसांनी, काही वर्षांनी डायबिटीज झालेला आहे. आता याच्यामध्ये कॅन्सर रिलेटेड असा काही लक्षात आला नाही फॅक्टर. तर कदाचित होऊ शकतं की इम्युन रिस्पॉन्स, तुमच्या बॉडीचा जो इम्युन रिस्पॉन्स आहे, या इम्युन रिस्पॉन्स कदाचित दॅट इज ऑल्सो ॲक्टिंग फॉर कॅन्सर अँड दॅट इज ऑल्सो ॲक्टिंग फॉर दी डायबिटीज. बरं.